तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. किती वेळ आता वाट बघत बसायची? पाय उतार आणि व्हायला धनंजय पाहिजे अशा प्रकारची भूमिका तुमची आहे का? धनंजय मुंडे फार मोठं बोलतात. त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे. जग जाहीर आहे, त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मीकरांना दिलं स्वतःचं. अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागलं एका मंत्र्याला? आश्चर्य आहे. माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्रीपद दिलं असतं ना. म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही ना. वाल्मिकी कार्ड संदर्भात व्हिडिओ बाहेर आलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कोणाची प्रकारची कनेक्शन होते. आतापर्यंत त्यांना पाठीची घालण्याचं काम केलं जात होतं, पण आता व्हिडिओनं सगळं समोर आणलेलं आहे. मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे, पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात, या हत्येच्या संदर्भात, ते बऱ्यापैकी क्लिअर होते. आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावला आहे त्याच्यापेक्षाही त्यांनी 302 म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे. त्याशिवाय ह्यातनं काही पर्याय नाही आहे. आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेंनीसुद्धा तर मंत्री राहणं हे काही बरोबर नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप टप्प्याटप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत. म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले, तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. किती वेळ आता वाट बघत बसायची? धनंजय मुंडेंनी किमान आता तरी पाय उतार व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे का? धनंजय मुंडे यांनी आता तरी पाय उतार व्हायला पाहिजे धनंजय अशा मुंडेंनी प्रकारची भूमिका तुमची आहे का? धनंजय मुंडे फार मोठं बोलतात. त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे. अनेक पूर्वीचे उदाहरणं आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील, आपले मनोज जोशी सर असतील, माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील, अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला आहे आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले. आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं, त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही. एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिकी कराड्याचे. जग जाहीर आहे, त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मीकरांना दिलं स्वतःचं. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे. तर एक जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे, जगात विषय ह्या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे, तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आहे. आणि त्याला मग अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागलं एका मंत्र्याला? आश्चर्य आहे. म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्रीपद दिलं असतं ना. पालकमंत्रीपद देतच नाही, याचा अर्थच काय? याचा अर्थच समजून घ्याल. इंग्लिशमध्ये म्हणे रीड बिटवीन द लाईन्स. म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही ना. वाल्मिकी कराडच्या बाबतीत पण तसंच झालं. सुरुवातीला सांगितलं जात होतं त्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांचा आणि वाल्मिकी कराडचा प्रत्यक्ष या हत्येमध्ये काहीही सहभाग नाही. मात्र आता CCTV समोर आला. नाही, आमचं तेच म्हणणं आहे ना. माझं पहिल्या दिवशीपासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले, त्यांनी ह्या 6 जणांना तर मोका लावूच म्हटले. आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शनमध्ये त्यांनी वाल्मिकी कराडचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात. मग त्याच लाईनमध्ये, त्याच कनेक्शनमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात, म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठंतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित. आता तोच व्हिडिओ पुढं बाहेर यायला लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत. अजूनही त्या वाल्मिकी कराडला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे. तुम्ही 302 सारखा अजूनही खुनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही, गुन्हा नोंद करत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकर त्याला 302 लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा. तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी ह्या सगळ्या बीडचं मी ह्या बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळे घाबरत होते. मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे. आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो. आणि मला आनंद आहे आज की खरं ते बाहेर येतेच. मी ज्यावेळी त्यांना बोललो, म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर बीडचं पालकत्व मी स्वीकारणार. आणि मला आनंद आहे
की तेवढं तर त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही तर आणि जबाबदारी मला तिथं वाढली असती. मात्र अजितदादांच्या पालकमंत्री झाले त्यांच्या मागून आता धनंजय मुंडे कुठेतरी कारभार चालवतील का असं बोललं जातं राजकीय. आता ते बघू ना पुढं टप्प्याटप्प्यानं समजेल आपल्याला काय करणार काय नाही. पण त्यांचा इंटरेस्ट तर तिथं आहेच, ते काही नाकारू शकत नाहीत. म्हणूनच तिथं अजून त्यांनी मंत्रिपद सोडलेलं नाही. एकूणच महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा गोंधळ दिसतोय. 2 पालकमंत्रीपद दिलेले पालकमंत्रीपद पदांना स्थगिती देण्याची वेळ आली. कसं बघताय कोणत्या पद्धतीने? माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना. मी काय सरकारमध्ये नाही आहे. कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो. न्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी, अन्यायाच्या विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू. त्यांना आता सध्या भांडत बसू देत, काय करायचं करू देत. आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते. म्हणजे ही वेळ आता आलेली की पालकमंत्री पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे. 25 तारखेपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. काय सांगाल मराठा आरक्षण? आता ठीक आहे, तर त्यांची वेगळ्या लढाईत वेगळ्या पद्धतीने ते लढा उभा करतात. माझ्या त्यांना शुभेच्छा. तर जर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सरकार कुठेतरी आता पाऊल उचलताना दिसतंय. 31 मे पर्यंत ही सगळी अतिक्रमणं काढली जातात किंवा त्या संदर्भातल्या कार्यवाह्या केल्या जातात. नाही, एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक. या गडकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी या निर्णयाचं स्वागत करतो. पण हे स्वागत करत असतानासुद्धा त्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे. कारण का मी ज्यावेळी विशाळगडचं अतिक्रमण काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसतानासुद्धा, हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेतासुद्धा तिथं अनेक गोष्टी अशा घडल्या जेणेकरून वातावरण फार गढूळ झालं आणि 2 धर्माच्या लोकांच्यामध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला. ते होऊ नये ह्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की वातावरण गढूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही, असं होणार नाही. अतिक्रमण हे निघालंच पाहिजे. कोणाचाही अधिकार नाही आहे तिथं येऊन अतिक्रमण करणं. जे पूर्वीचेपासून रहिवासी आहेत तिथं, जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक, अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे. पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिजे, नोंद पाहिजे त्याची. किंबहुना रायगडसारख्या ठिकाणी सुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात, त्यांचा रेकॉर्ड नाही आहे. पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट्स किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे. म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं. पण बाकीचे जे अतिक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथं झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण सरकारने सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचा परत रिहर्सल ते होऊ नये. पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो, ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नये. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू आहे. एका बाजूला क्षीरसागर, दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ यांचे स्टेटमेंट येतात. काय सांगा? ते सांगितलं मग ते त्या माझ्या शुभेच्छा ते ना, त्यात कुठं काय मी पडत बसू. ते काय कुठं चुकतात काय चुकतात आपण बघू, मग बोलू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.